काही क्रिमिनल विमिनल आहे, नाव शोधा, काढा, आणा, बोलवा, बसवा. त्यांना सांगा फालतूगिरी बंद करा. जे त्यांचे संध्याकाळीचे उद्यापासून मॅडम जे काही क्रिमिनल्स इथे आहे त्यांना संध्याकाळी इथे कट्ट्यावर बसवा. त्यांना सकाळी संध्याकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत बसून त्यांना काहीतरी मन परिवर्तन करत चला. नाही होत असतील तर सांगू वेगळा काय करायचे त्यांचे जरी सगळ्यांसमोर सांगू शकत नाही. परंतु मी आपल्याला पोलीस दलांचे वतीने आश्वासन करतो, आमचे कर्मचारी अधिकारी पूर्ण जोरात काम करतील. अवैध धंदेचे विषय असतील, आता चौकी सुरू झाली, चांगले लोकांना नक्कीच आधार मिळेल. वाईट लोकांना 100% अडचण येऊ शकतील, परंतु ते मुख्य धारा प्रवाहामध्ये आले तर नक्कीच त्यांना पण चांगलाच वाटणार आहे. ट्रॅफिक साहेब, फुलपगारे साहेब, या परिसरात पायी फिरा, 4, 5, 10 कर्मचारी घ्या, पायी फिरा. कोणीतरी रस्त्यावर काय भंगार दिसते, आता मला आले होते भंगारचे बोला मोठा ढिगा दिसते कुठे, सांगा रस्त्यावर भंगारचे व्यवसाय नसते, बंद करत ते सगळे. एकदम रस्ता पण स्वच्छ पाहिजे. फालतू टपरी लावून लोक बसून तिथे 10-12 हे असते, टपरी अवैध आहे, काढा. एकदम परिसर सर्व दृष्टीने स्वच्छ करा. भाजी विक्रेता आहे त्यांना चांगला जगह, लोकांची जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचे संपर्क करा, चांगला जगह द्या जिथे ते त्यांचे व्यवसाय करतील. एक गोरगरीबाला अडचण होता कामा नये. परंतु ये भंगार और ये जो सिगरेट विगरेट और ये जो टपरी टुपरी इकडे तिकडे लावून सगळे एकदम क्लीन स्वच्छ करत आहे. जे काही मुख्य रस्ता आहे वाहतूकचे पण समस्याचे निराकरण होईल. आणि जे जमलेले ठिकाण आहे चौहान मॅडम, जे जिथे बसून लोक टपोरी सारखे ते बसते, काही कामधंदा नाही, घरात त्यांना मन लागत नाही, शिक्षण घ्यायचे नाही, रस्त्यावर बसून थर्ड क्लासगिरी करायचे, महिलांना बघायचे वाईट नजरेत, त्यांना सगळ्यांना उचलून जरा स्वच्छ करण्याची कारवाई करा. साहेब आपण सगळ्यांनी सहकार्य करा. जे काही गैर मार्गाने काम करणारे लोक आहे त्यांना आमची सूचना, त्यांना आमची विनंती, आम्हाला आमची सूचना, दम जे काही बघायचे ते बघू. परंतु ते पूर्वी काय केला, इतिहासमध्ये काय केला, मला काही देवाणघेवाण नाही आहे. आजपासून एक पण ते कायद्याचे उल्लंघन केला तर आम्ही अशा प्रकारचे कारवाई करू की त्यांचे 7 पुष्टला आठवण राहील. नंतर कोणी येऊन आम्हाला कळवू नका की हे करायचं, हे काही उद्रेक झाला. आम्ही परत एकदा आपले सर्व रामटेकडी परिसराचे चांगले नागरिकांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो ज्यांनी हे मुद्दा हे केला. आणि मधला कोणीतरी म्हटला की काही सावकारी वावकारी आहे आणि घरवर लिहून घेत आहे, जरा तशा काही करत असतील तर आणा ते सावकारीला, आम्ही बघू त्यांचे तोंड बघू, त्यांचे इथेच चौकात एक दिवशी सत्कार करू, बघू काय कुठून सावकारी आला आणि कुठून आम नागरिकांचे गोरगरिबांचे जमीन वमीन लिहून सुरू केले. जरा बघा मॅडम त्या दृष्टिकोनातून पण. परत एकदा आपले सर्वांचे धन्यवाद, अभिनंदन. आणि हे चौकी चांगल्या रीत्याने चालतील असा मला पूर्ण विश्वास आहे. पुढचे काळात आता नाईक तावडे साहेब मला म्हटले 6 महिन्यात आपल्याला 2000 स्क्वेअर फीटची अत्यंत चांगली चौकी आपल्याला बनवून देणार आहे अशा प्रकारचे आश्वासन दिलेले आहे. तोपर्यंत आम्ही आमचे हेच कंटेनर मध्ये काम करू. नंतर जे काही इमारत मिळाला भेटला त्याप्रमाणे तिथून करू. खऱ्या अर्थाने आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. याची पूर्ण कल्पना आमचे अधिकारी कर्मचारीला आहे. आम्ही त्यांचे सगळ्यांचे वतीने आपल्याला आश्वासन देतो की त्याचे पूर्ण आपली अपेक्षा पूर्ण करण्याची प्रयत्न 100% आमच्याकडून आमच्या दलांकडून होणार आहे. परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.